नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, महा-डी-बी-टीचे स्कॉलरशिप फॉर्म जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत. आपण स्कॉलरशिप फॉर्म कशाप्रकारे भरायचा, नवीन असेल किंवा रिन्युअल ॲप्लिकेशन असेल, यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रतिज्ञापत्र नेमकं कशाप्रकारे भरावे. आता हे प्रतिज्ञापत्र काय आहे, कशाप्रकारे डाउनलोड करायचे, त्याला भरायचे कसे, कोणत्या कॅटेगरीला काय काय इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, या सर्व प्रश्नांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहोत. सोबतच तुम्हाला मी या ठिकाणी जे आहे प्रतिज्ञापत्र भरण्याची टेक्निक जी आहे ती सुद्धा सांगणार आहे. कशाप्रकारे तुम्ही प्रतिज्ञापत्र भरले पाहिजे. त्याच्यानंतर हे प्रतिज्ञापत्र जे आहे ते तुम्हाला लास्टला स्कीम ॲप्लाय करता वेळी जे आहे ते द्यावं लागतं. आता कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कीम ॲप्लाय करायचं यावर आपला ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे किंवा आपण पुढे अजून त्यावर व्हिडिओ आणणारच आहेत. तर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी आपल्या अकाउंटला जे आहे महा-डी-बी-टी अकाउंटला लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर आपण आता या ठिकाणी बघत आहोत कशाप्रकारे आपण जे तुमचे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते डाउनलोड करायचे. तर लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म्स म्हणून बघायला भेटेल. यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही जे आहे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे आहे. आता डिपार्टमेंट म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला ॲप्लाय करणार आहात. आता मी या ठिकाणी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी तुमची स्कीम नेम सिलेक्ट करायची आहे. आता कोणत्या प्रकारची स्कीम तुम्हाला अवेलेबल आहे तर ही आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आता मी या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज EBC शिक्षण शुल्क योजना या ठिकाणी आपण क्लिक करूयात. आता या ठिकाणी बेनिफिशरी फॉर्मॅटमध्ये जे आहे तुम्हाला या ठिकाणी डाउनलोडचे ऑप्शन बघायला भेटेल. आता डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिम्पली क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर जे आहे ते प्रतिज्ञापत्र डाउनलोड होणार आहे. आता मित्रांनो, ॲक्च्युअली हे जे प्रतिज्ञापत्र असतं हे सर्वच जे स्कीम असतात किंवा सर्वच कॅटेगरीच्या स्कीमसाठी हे एकच प्रतिज्ञापत्र जे आहे ते ॲप्लिकेबल असतं. तर हेच प्रतिज्ञापत्र आपण सर्व स्कीमला ॲप्लाय करणार आहोत. तर आता हे प्रतिज्ञापत्र नेमकं कशा प्रकारे भरायचं यावर आपण आता बोलूयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला प्रतिज्ञापत्र जे आहे डाउनलोड झाल्यानंतर बघायला भेटेल. आता काही विद्यार्थ्यांना डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे या प्रतिज्ञापत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर त्या ठिकाणी जाऊन ते विद्यार्थीसुद्धा हे प्रतिज्ञापत्र आपल्याला डायरेक्टली लिंकमधून डाउनलोड करू शकतात. आता या ठिकाणी प्रतिज्ञापत्र कसं भरायचं हे स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. या ठिकाणी सर्वात प्रथम मी श्री, आता या ठिकाणी काय टाकायचे आहे, भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी अशी चुकी करतात. या ठिकाणी तुमचं नाव टाकतात. तर बघा, या ठिकाणी तुमच्या स्वतःचे नाव टाकायचे नाही आहे, या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे. या ठिकाणी काय टाकायचे आहे, तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे. वडिलांचे पूर्ण नाव या ठिकाणी जर का मावत नसेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे त्याला बारीक अक्षरात लिहू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही वडिलांचे नाव आणि आडनाव या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी राहणार म्हणजे तुमच्या वडील कुठे राहतात किंवा तुमचे जे आहे तालुका, त्यानंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तर आता या ठिकाणी बघा, येथील कायम रहिवासी असून मला एकूण, आता या ठिकाणी तुम्ही किती भावंडे आहात ही याच्यावर तुम्हाला डिपेंड असतं. आता या ठिकाणी समजा तुम्ही 4 जण आहेत घरात आणि 4पैकी तुम्ही एकटे जे आहेत ते स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल तर तुम्ही या ठिकाणी काय लिहिणार आहे, तर टोटल 4 अपत्ये आहेत अशा प्रकारे तुम्ही लिहायचे आहे. त्यापैकी आता या ठिकाणी किती मुलं आणि किती मुली आहेत. आता तुम्ही 4 जर का अपत्ये असतील आणि तुमच्यामधून 2 बहिणी असतील आणि 2 भाऊ असतील, त्यांच्यामधून तुम्ही एक, तर या ठिकाणी तुम्ही दोन बहिणी लिहू शकतात आणि या ठिकाणी 2 भाऊ लिहू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे हा फॉर्मॅट भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आता तुमचं महत्त्वाचं, या ठिकाणी तुमचं नाव लिहायचे आहे, संपूर्ण नाव. आता तुमचं नाव या ठिकाणी लिहायचे आहे, हा प्रथम, द्वितीय, तृतीय. आता तुम्ही कोणत्या क्रमांकाचे मुलं आहात किंवा मुलगी आहात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात प्रथम, द्वितीय. आता समजा मी स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे आणि आम्ही 4 लोक आहेत आणि त्यामधून मी प्रथम आहे म्हणजे पहिला मुलगा आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे आहे प्रथमला सोडून इतर जे आहे सगळ्यांना
क्लिक करायचे आहे, खोळायचे आहे आणि त्यानंतर पुढे जे आहे ते सबमिट करायचे आहे. आता मी प्रथम नाही आहे तर द्वितीय आहे, तर या ठिकाणी प्रथम, तृतीय आणि चतुर्थ कट होईल आणि द्वितीय याला फक्त तुम्ही जे आहे ते सिलेक्ट राहू द्यायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्त्री पुरुष यावर सुद्धा तुम्हाला जे आहे टिक करायची आहे. त्यानंतर आता तो या ठिकाणी तुमच्या महाविद्यालयाचे नाव म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजला शिकत आहात या कॉलेजचे नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचे आहे. आता कॉलेजचे नाव जे आहे काही कॉलेजेसचे नाव जे आहे ते फुल फॉर्मॅटमध्ये असतं, तर तुम्हाला या ठिकाणी फुल नेम ऑफ कॉलेज लिहायचे आहे. लक्षात ठेवा, तुमच्या कॉलेजचा जर का शॉर्ट फॉर्म असेल, जसं की आता धुळ्याला SSUPS कॉलेज आहे, तर SSUPS नाही, तुमच्या कॉलेजचं पूर्ण नाव शिवाजीराव देवकर जी काही तुमची कॉलेज असेल तर त्या कॉलेजचे पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची ब्रांच लिहायची आहे, म्हणजे तुम्ही आता इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये शिकत आहात तर या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहात, इंजिनिअरिंग, आणि तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा जी काही इंजिनिअरिंग असेल ती इंजिनिअरिंग तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती योजना लिहायची आहे. आता योजना कशा प्रकारे लिहायची, तर बघा, एखादा विद्यार्थी, आता या ठिकाणी आपण जी स्कीम अप्लाय करतो, आता समजा एखादा विद्यार्थी OBC कॅटेगरीचा असेल तर त्या विद्यार्थ्याने काय लिहिलं पाहिजे या ठिकाणी, तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर OBC स्टुडंट, अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते मराठीमध्ये नाव लिहायचे आहे. आता हा सर्व फॉर्म तुम्ही मराठीमध्ये भरायचा आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी स्कीमचे नाव लिहायचे आहे. आता त्यानंतर या ठिकाणी योजनेकरिता अर्ज करीत आहे यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण, आता या ठिकाणी यापूर्वी तुमच्यामधून एखादा विद्यार्थी जे आहे म्हणजे तुमच्या भावंडांमधून एखादे अपत्य जर का तुमचं लाभ घेत असेल शिष्यवृत्तीचा, तर तुम्ही या ठिकाणी 1 किंवा 2 लिहू शकतात. नसेल घेत तर या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही 0 करू शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांनी घेतलेले आहे ऑलरेडी लाभ, तर त्या म्हणजे आता तुमचा एखादा भाऊ असेल आणि त्या भावाने ऑलरेडी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे एका जणाने, तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहायचे ज्याने घेतलेला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करत आहात तर या ठिकाणी जे आहे एका कुटुंबातील 2 विद्यार्थी फक्त ही स्कॉलरशिपसाठी किंवा कुठल्याही प्रकारची MHADBTची स्कॉलरशिपला जी आहे ती एलिजिबल असतात. आता या ठिकाणी त्यांनी एक सेल्फ डिक्लेरेशन दिलेले आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे की ही आहेत वर दिलेली माहिती पूर्णतः खरी असून त्याची जबाबदारी माझी आहे, म्हणजे तुमच्या वडिलांची. आता हा अर्ज जो आहे हा तुमच्या वडिलांच्या नावाने जाणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमच्या वडिलांची जी आहे ती जबाबदारी. त्यामुळे काही खोटं आढळल्यास माझ्या पाल्याला मिळणारी शिष्यवृत्ती व्याजासह शासनाला परत करेन असे हमी देतो. तसेच शासन निर्णयानुसार कारवाईस मी पात्र राहील, अशा प्रकारे त्यांनी एक डिक्लेरेशन दिलेले आहे. त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्याची सही करायची आहे, या ठिकाणी पालकांची सही करायची आहे. तर त्यानंतर या ठिकाणी दिनांक लिहायचा आहे. आता दिनांकमध्ये सुद्धा खूप लोक कन्फ्युजन असतात, तर या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी ॲप्लाय करणार आहात म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला ॲप्लाय करायचे आहे स्कॉलरशिपच्या, तर त्या दिवसाची डेट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अन्यथा तुम्ही डायरेक्टली जी आहे ती 1-2 दिवसापूर्वीची डेटसुद्धा टाकू शकतात. आता या ठिकाणी ठिकाण, आता भरपूर सारे विद्यार्थी खेडागावातून आलेले असतात आणि ते कॉलेजमध्ये शिकत असतात, तर या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी शिकत आहात म्हणजे तुमचे कॉलेज ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ते ठिकाण जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की कशाप्रकारे आपण प्रतिज्ञापत्र भरलं पाहिजे. या प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली हा फॉर्मॅट डाउनलोड करू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र फिल करायचे आहे आणि स्कॉलरशिप स्कीमला अप्लाय करायचे आहे. आता स्कॉलरशिपला अप्लाय कसं करायचं यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकतात. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन MHADBT रिलेटेड अपडेटसाठी आपला चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.